प्रत्येकाची चिंता ही नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रातलं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार महाराष्ट्रातलं हे करताना दिसतंय। त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही आहे। ही निवडणूक पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी अशी निवडणूक आहे। त्यामुळे चुकीच्या विचारधारांच्या हाती इथली असणारी सत्ता देणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याला भकास करणं असा होणार आहे। त्यामुळे एक विचाराच्या असणाऱ्या NDAचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार या एक विचाराच्या सरकाराला जर आपण प्राधान्य दिलं, आपण देणारच आहात, तर त्याचा फायदा अनेक धोरणं जी तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायची असतात ती सहजपणे राबवता येतात। जसं की नव्याने झालेलं एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी केंद्र आणि राज्य मध्ये एक विचाराचं सरकार असल्यामुळे झाले आहेत। आणि आपण पाहिलं असेल की या अगोदर महायुतीच्या सरकारच्या अगोदर असणारं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं, सर्व प्रकल्प हे बंद झाले होते। त्यामुळे ह्या सर्व प्रकल्पांना गतिमान करणं किंवा याहूनही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणणं आणि पुण्याला एक विकसित पूर्ण करणं यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची गरज आहे। धन्यवाद। सर, तुम्ही आता सर्व विकास कामांची यादी वाचून दाखवली, मात्र हे करत असताना महापालिका भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत आणि राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे असा गंभीर आरोप तुमच्या सोबत सत्तेत असणाऱ्या अजित पवारांनी काल पिंपरीत केलेला आहे। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणत आहेत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणत आहेत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणत आहेत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक, मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे। इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं यासाठी असणारी ही निवडणूक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं हे मी सांगण्यासाठी इथे आलो। सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देईन पण एकेकाने
चुकीचा आरोप त्याच्यावर ज्यांनी केला त्यांच्यासोबतच या सत्तेत आहे. असं अजित पवार सांगतेत आहे. मी तुम्हाला काल त्यांनी केलेला आरोप जो आहे तो जेव्हा त्यांनी केला तर त्याला मी उत्तर जे काही द्यायला हवं होतं त्या उत्तराला त्यांच्या असणाऱ्या जो प्रश्न किंवा त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं त्या उत्तराला अनुसरून जे उत्तर हवं होतं मला असं वाटतं त्यामुळे ते पुस्तक त्यांचं बंद होईल यात नक्की. तुमचे बिनविरोध झाले अनेक नगरसेवक विरोध कर्नाटकमध्ये साखर बघा पुण्यातलं बघा किंवा इतर सगळं पहिल्यांदा असं झालंय संजय राऊत असं म्हणतात की 5-5 कोटी रुपये दिले गेले दुसरीकडे निवडणूक आयोगानं चौकशी करायची ठरले सगळे जे बिनविरोध आहेत ना आणि भाजपचीच ती आकडेवारी आहे दुसऱ्या कुठल्याच पक्षात विरोध झाले. दोन गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण ज्या भागांमध्ये निवडणुकीला बिनविरोध झालेत ते का झालेत याची कधीतरी चौकशी करायला हवी. मी चौकशी करायला हवी. तुम्ही विचारलेत प्रश्न पूर्ण तर उत्तर देऊ द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या वर्षानुवर्ष त्या भागांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचं असणारी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते आणि त्या ठिकाणी असं झालं आहे की त्या ठिकाणी महायुती झाली. महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे. तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादीमधला तिथे होता. बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते. महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.